विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, तर महायुतीमध्ये मेरिट आणि स्ट्राइक रेटनुसार जागा वाटप। मुख्यमंत्र्यांची माहिती। जागा वाटप अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकतंय। लवकरच जागा वाटप पूर्ण होईल। जागा वाटपासंदर्भात देवेंद्र फडणवीसांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान। तर महायुती सरकारला सत्तेचा माज आलाय, नाना पटोलेंचा पलटवार। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषणास्त्र। आज मध्यरात्रीपासून उपोषणाला सुरुवात करणार। सरकारला ही शेवटची संधी, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं लागेल। 50% मर्यादा वाढवावी लागेल। नाना पटोलेंचं न्यूज 18शी बोलताना मोठं वक्तव्य। धनगर आरक्षणासाठी GR आणण्याची राज्य सरकारची तयारी। तर धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नका, नरहरी झिरवळांची मागणी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आतुर नाहीत, मात्र महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला चेहरा हे उद्धव ठाकरेच आहेत। न्यूज 18 लोकमतला संजय राऊतांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी। तर माजी खासदार हेमंत पाटलांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीचा अजब ठराव। नव्या मुस्लिम मतदारांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यास विरोध करणारा ठराव मंजूर। वादानंतर सरपंचांकडून सारवासारव। डेंग्यू बाधित रुग्णांवरती जमिनीवरती उपचार। अमरावतीमधल्या चिखलदरा तालुक्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा गलथान कारभार। महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 3 वंदे भारत एक्सप्रेसचं गिफ्ट। पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा।